आज आपण इंग्लिश घेणार आहोत. इंग्लिशचं थोडंसं राहिलंय ना आपलं इथलं हे पान. लेट्स टॉक. टुडे वी विल लर्न इंग्लिश. आय विल राईट हिअर. ओके. इंग्लिश. ओके. कॅन यू सी? दिसतंय तुम्हाला? हे दिसतंय सगळ्यांना? फळ्यावरचं दिसतंय? ओके. सो लेट्स टॉक. आता याच्यात फक्त वाचायचं आहे, बाकी शिकवायचं काहीच नाहीये त्याच्यामध्ये. लेट्स टॉक आणि बोलायचं. लेट्स टॉक. टॉक म्हणजे काय माहितीये? टॉक. टॉक म्हणजे बोलणे. टॉक म्हणजे बोलणे. ओके. लेट्स टॉक. चला आपण बोलूया. हा, आता ही दोन मुलं आहेत. ही दोन मुलं काय बोलतायत एकमेकांशी. इंग्लिश मध्ये आर टॉकिंग इन इंग्लिश. ओके. सो ए सेज, गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. पहिलं वाक्य वाच. अंकुश, रीड फर्स्ट सेंटेन्स. हे पहिलं वाक्य वाच. ए सेज. आवाज नाही येत, मोठ्याने बोल. नाही म्हणायचं. ए सेज. अंकुश, ए हा एक मुलगा आहे, त्याचं नाव ए, आणि हा दुसरा आहे त्याचं नाव बी. मुलांची नावं सांगितली ती. ए आणि बी मुलांचं नाव आहे. ठीक आहे. ए सेज. हा वाच. हॅव. परत एकदा वाच. परत वाच. गेस. गस नाही. अंकुश ऐक एक मिनिट. गस नाही म्हणायचं. गेस व्हॉट इन माय हँड. ओके. हा, आता मी वाचते, लक्ष द्या इकडे. मी वाचते तेच वाक्य. ए सेज, गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. काय म्हणाला ए? हा मुलगा काय बोलला? त्यांनी हातात काहीतरी ठेवलं आणि सांगितलं गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. गेस म्हणजे काय? गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. हातात काहीतरी ठेवलं आणि गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. गेस म्हणजे काय असेल? गेस म्हणजे काय? गेस म्हणजे ओळखा. आपण कधी कधी करतो ना, हातामध्ये चॉकलेट आणि हातात नाही. चल तुला कोणता हात पाहिजे? मग आपण बघ, अरे इथे काहीच नाही, अरे इथे चॉकलेट आहे, असं करतो की नाही? मग तसा हा काय म्हणतो, त्यांनी हातात काहीतरी ठेवलंय. त्याच्या मित्राला माहित नाहीये. बी त्याला माहित नाही. त्याला म्हणतो गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. गेस ओळखा. गेस म्हणजे काय? ओळखणे. ओळखा किंवा तर्क करा. गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. सांग काय याच्यामध्ये. कळलं? देन बी सेज,
B says, स्नेहल तुझा व्हिडिओ बंद आहे. इकरा सेकंड सेंटेन्स वाच. बी वाच. इकरा आवाज चालू कर. इकरा तुला दिसतंय का? इकरा आवाज येतोय? इकरा मी तुझ्याशी बोलते, तुला दिसत नाहीये? वाच ना दुसरं वाक्य. मग वाच ना, मी सांगते तुला, आवाज चालू कर. समजत नाही का? इकरा पटकन सांगितलेलं. इकरा आवाज चालू कर. इकरा आवाज चालू कर. इकरा हा वाच आता. इकरा वाचते का तू? वाचलं? आवाज नाही येत मला. आवाज चालू केला? बरं ठीक आहे, तुझा आवाज येत नाहीये मला. बरं ठीक आहे ओके. बरं ठीक आहे, मी वाचते. इकडे बघा आता. बी सेज, स्नेहलचा पण व्हिडिओ दिसत नाहीये मला. बी सेज अ टॅमरिन सीड. बी काय म्हणतो त्याचं? मी बी मुलगी आहे मला वाटतं. ती काय म्हणते? ए म्हणतो ना, गेस व्हॉट आय हॅव इन माय हँड. देन बी सेज अ टॅमरिन सीड. टॅमरिन म्हणजे टॅमरिंड म्हणजे काय? चिंच. टॅमरिंड म्हणजे चिंच आणि सीड म्हणजे बी. टॅमरिंड सीड म्हणजे चिंचेचं बी. चिंच असते ना आंबट, त्याच्या आतमध्ये काय असतं? बी असतं ना, काळ असं चॉकलेटी बी. चिंचेचं बी, चिंचोका म्हणतो आपण त्याला. टॅमरिंड सीड म्हणजे चिंचोका. कळलं? हा, ती म्हणते तुझ्या हातामध्ये चिंचेचं बी आहे. कळलं? हा. बी सेज अ टॅमरिंड सीड. ए सेज हाऊ डिड यू गेस. तो म्हणतो अरे तुला कसं समजलं? हाऊ डिड यू गेस, तू कसं ओळखलं? हाऊ डिड यू गेस, तू कसं ओळखलं? तो विचारतो तिला. बी सेज दॅट्स अ सिक्रेट. दॅट्स अ सिक्रेट. ते सिक्रेट आहे, मी सांगणार नाही. कसं ओळखलं? मी सांगणार नाही. कळलं? सिक्रेट म्हणजे गुप्त ठेवणार आहे, गुपचूप. कळलं? हा, सिक्रेट म्हणजे गुप्त, गुपित. सिक्रेट म्हणजे गुपित. गुपित म्हणजे सांगणार नाही कोणालाच. कसं ओळखलं हे मी सांगणार नाही, असं ती म्हणते. हा. देन शी सेज नाऊ, पुढचं वाचा. हे वाचा. नाऊ गेस व्हॉट आय फाउंड. आता ती मुलगी बी म्हणते नाऊ गेस व्हॉट आय फाउंड. आता मला काय सापडलंय तू सांग. व्हॉट आय फाउंड. हा, तू ओळखायचं आता माझ्याकडे काय आहे, मला काय सापडलंय. व्हॉट आय फाउंड. फाउंड म्हणजे सापडलं. फाउंड. फाउंड म्हणजे सापडले. आता तू ओळखायचं मला काय सापडलंय. हा. ए सेज इज इट समथिंग टू इट. हा तो म्हणतो का की काहीतरी खाण्याचं आहे का हातामध्ये तुझ्या. ती म्हणते नाव गेस व्हॉट आय हॅव फाउंड. तर तो म्हणतो काहीतरी खाण्याचं आहे का. इज इट समथिंग टू इट. बी सेज
बी सेज नो, खाण्याचं नाहीये. हा, देन अगेन ए सेज इज इट समथिंग टू रीड. हा, मग ए म्हणतो इज इट समथिंग टू रीड, वाचायचं आहे का. रीड, इट म्हणजे खाणे, खाणे, आणि रीड म्हणजे काय, वाचणे. वाचायचं आहे का, काही पुस्तक वगैरे असं आहे का वाचायचं. इज इट समथिंग टू रीड. देन बी सेज नो, नो. ओके, देन अगेन ए सेज इज इट समथिंग टू राईट विथ. हा, लिहिण्याचं काही आहे का, ज्याच्याने आपण लिहितो. राईट विथ म्हणजे लिहायचं काही आहे का, ज्याच्याने आपण लिहितो. राईट विथ, लिहिण्याचं काही आहे का. पेन्सिल, पेन किंवा पेन, शाईचं पेन, असं काही आहे, खडू, चॉक वगैरे. इज इट समथिंग टू राईट विथ. बी सेज नो, नो, ते लिहायचं पण नाहीये, लिहिण्याचं पण नाहीये. इट इज नॉट समथिंग टू राईट विथ. देन अगेन ए सेज इज इट समथिंग टू प्ले विथ. हा, प्ले म्हणजे काय, खेळणे. हा, इज इट समथिंग टू प्ले विथ, खेळण्याचं काही आहे का तुझ्याकडे. तिने लपवलेलं आहे, ते दाखवलं नाही, लपवलंय. इज इट समथिंग टू प्ले विथ, खेळण्याचं काही आहे का. बी सेज नॉट रिअली, नॉट रिअली म्हणजे खेळायचं असं नाही, नॉट रिअली. देन ए सेज आय गिव्ह अप, यू टेल मी. तो म्हणतो आता मी हारलो. आय गिव्ह अप, मी हारलो, आता मला नाही ओळखत. आय गिव्ह अप. यू टेल मी, तू सांग. यू टेल मी, तू सांग मला नाही समजत. कळलं. देन बी सेज इट्स अ फेदर, आय फाउंड इट अंडर द बनियान ट्री. हा, देन बी सेज, ए काय म्हणाला की नाव आय गिव्ह अप, मी हारलो. नाव यू टेल मी, तू सांग. बी सेज इट्स अ फेदर. फेदर म्हणजे काय, फेदर म्हणजे काय, पीस. लिहिते मी, आय राईट हिअर. ओके, पीस असतं ना, पक्ष्याचं पीस, पक्ष्याचं पीस. फेदर म्हणजे काय, पीस. पक्ष्याचं पीस असतं ना, पंखांचं पीस. मोराचं पीस असतं, तसं पक्ष्याच्या पंखांचं पीस. फेदर, इट्स अ फेदर, इट्स अ फेदर. आय फाउंड इट अंडर द बनियान ट्री. काय म्हणतो तो की मला, वाचलं का, वाचलं सगळ्यांनी. Then B said it's a feather. I found it under the banyan tree. Banyan tree म्हणजे कोणतं झाड. म्हणजे वडाचे झाड. वडाचं झाड, बनियान ट्री. वडाच्या झाडाखाली मला फेदर, हे पीस सापडलं.
कळलं? झाडावर पक्षी असतात ना, पक्षी झाडावर बसले, त्यांचं पीस पडलेलं ते मला सापडलं. कळलं? दिस इज जस्ट अ टॉक. लेट्स टॉक. एकमेकांशी बोलायचं कसं ते आहे इंग्लिश मध्ये. कळलं? हा काय? सो दिस इज जस्ट टू रीड अँड टॉक. बोलायचं कसं? लेट्स टॉक. ओके. आता इथे खाली काय दिलंय बघा. या वस्तू, इथे काही वस्तूंची नावं दिली आहेत, त्यांची चित्र तुम्ही पेपर मधनं कापायची आणि वही चिटकवायची आणि त्याचं नाव लिहायचं. आता काय काय दिलंय इथे लिहिते मी ते. हे बघा काय काय तुम्हाला गोळा करायचं आणि ते तुमच्या वहीत चिटकवायचं, कापून चिटकवायचं आणि त्याचं नाव लिहायचं खाली इंग्लिश मध्ये. मॅच बॉक्स और बिस्किट रॅपर्स. मॅच बॉक्स नंतर बिस्किट बिस्किट रॅपर्स नंतर बॉक्सेस अँड प्राइस टॅग्स. नंतर तिकीट्स, passes, stickers, bank slips, forms, application, user manual, and pamphlets. Advertisements, from newspaper. ह्या सगळ्या वस्तू पेपर मधनं याच्यातनं कट करायचं, वही चिटकवायचं, नाव लिहायचं. मॅच बॉक्स. मॅच बॉक्स म्हणजे काय? आपण गाडीची पेटी, आत पेटी पेटवतो की नाही, माचीस माचीस, ते त्याचा मॅच बॉक्सचा वरचा रॅपर कट करायचा आणि चिटकवायचा. बिस्किट रॅपर्स, बिस्किट खातो त्याचा कागद असतो ना, तो चिटकवायचा. नंतर बॉक्सेस अँड प्राइस टॅग्स, काही तुम्ही वस्तू आणली त्याच्यावरती किती रुपये ते लिहिलेलं असतं ना, अशी चिठ्ठी असते आणि त्याला लावलेली असते, ते लावायचं. बॉक्सेस, एखादा बॉक्स, त्या वस्तूचा बॉक्स तो लावायचा. नंतर तिकीट्स अँड पासेस, तिकीट, तुम्ही गावाला जाता, बस मधून जाता, मग तिकीट काढताना पैसे देऊन तिकीट घेतात, तिकीट. आणि पास, कोणाकोणाकडे पास असेल, पास चिटकवा, जुना झालेला पास संपलेला तो चिटकवा, त्याचं नाव लिहा तिथे. स्टिकर्स, काही चित्रांची स्टिकर्स असतात, आपण चिटकवतो ना स्टिकर, ते लावायचं. बँक स्लिप्स, तुमचे बाबा बँकेत जातात पैसे काढायला, ठेवायला बँकेत जातात की नाही, मग बँकच्या संपलेल्या किंवा ह्याच्या स्लिप्स असतात त्या चिटकवा, त्याचं नाव लिहा, बँक स्लिप. हे सगळे शब्द तुम्हाला आले पाहिजेत, ते वाचता आलं पाहिजे. हे काय आहे, त्या वस्तूंची नावं तुम्हाला कळली पाहिजे. त्याच्यासाठी हे आहे. ठीक आहे. नंतर फॉर्म्स, ऍप्लिकेशन्स, युजर मॅन्युअल्स, पॅम्पलेट्स, काही वस्तू आणतात त्याच्यामध्ये असतं हे सगळं. ऍडव्हर्टाइजमेंट फ्रॉम न्यूजपेपर अँड मॅगझिन, पेपर मध्ये ऍडव्हर्टाईज असतात, त्या कट करायच्या आणि त्या चिटकवायच्या. हे सगळं तुम्ही करायचंय घरी, हे प्रोजेक्ट आहे. कळलं? तुम्ही स्वतः करायचं घरी, वहीमध्ये चिटकवायचं आणि नाव लिहायचं त्याच्या खाली. ठीक आहे. हे प्रोजेक्ट करा सगळ्यांनी.